दिव्यांगांच्या विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी शिरोळ तालुक्यातील दिव्यांग बांधवांचा सोमवार दिनांक 24 मार्च 2025 रोजी शिरोळ तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे। या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी तहसीलदार व गट विकास अधिकाऱ्यांनी मोर्चापूर्वी तयारी करावी म्हणून आज आंदोलन अंकुशकडून शिरोळ तहसीलदार व गट विकास अधिकाऱ्यांना पत्र दिलं। आज दिलेल्या निवेदनात म्हटलंय की दिव्यांग पेन्शन प्रकरणं मंजूर केली नाहीत व दिव्यांगांना घरपोच पेन्शन मिळावी, दिव्यांगांना धान्य वितरण, नगरपरिषद व ग्रामपंचायत 5% दिव्यांग निधी वाटपात अन्याय, घरफाळा सूट दिली जात नाही, समाज कल्याण विभागाकडून साहित्य वाटप होत नाही, नगरपरिषद व ग्रामपंचायत मालकीचं दुकान गाळे दिव्यांग बांधवांना राखीव पद्धतीने दिले जात नाहीत, शिरोळ तहसीलदार कार्यालयात दिव्यांग बांधवांना जागा मिळावी अशा मागण्या या मोर्चाच्या असणार असल्याचं म्हटलंय। दिव्यांग बांधवांचे सहानुभूतीने प्रश्न सोडवण्यासाठी सोमवार दिनांक 24 मार्च रोजी आपण उपस्थित राहावं, कारण प्रश्नांची सोडवणूक झाल्याशिवाय ते माघारी जाणार नाहीत हा त्यांचा निर्धार आहे, असं धनाजी तुडमुंगे यांनी यावेळी सर्व अधिकाऱ्यांना सांगितलं। यावेळी दीपाली पाटील, कृष्णा देशमुख, अप्पा कदम, अभिजित पाटील उपस्थित होते। मराठी एस न्यूजसाठी शिरोळहून दिलीप कोळी। शिरोळ तालुक्यातील दिव्यांग बांधवांचे अनेक प्रश्न शिरोळ तहसील कार्यालयावर किंवा पंचायत समितीच्या स्तरावर प्रलंबित आहेत आणि आंदोलन अंकुशच्या वतीनं दिव्यांग शाखा सुरू करण्यात आली आहे आणि त्याचा पहिलाच प्रश्न घेऊन येत्या सोमवारी शिरोळ तहसीलदार कार्यालयावर मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। आज आम्ही आता शिरोळ तहसीलदार आणि पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांना निवेदन देऊन दिव्यांगांचे प्रश्न आणि त्यावरचं उत्तर हे काय शोधण्यासाठी आता आम्ही एक पत्र दिलेलं आहे। आमची या माध्यमातून या प्रशासनाला सुद्धा विनंती आहे की दिव्यांगांचे सगळे प्रश्न किमान येत्या सोमवारपर्यंत त्यांनी सोडवणूक करावी आणि त्याचबरोबर तालुक्यातल्या सगळ्या दिव्यांग बांधवांनी सोमवारच्या मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं उपस्थित राहून आपले प्रश्न सोडवून घ्यावे अशी आंदोलन अंकुशच्या वतीनं